श्रोते हो, आज आपण अध्याय 14 भाग 2 पाहणार आहोत. मागच्या वेळी अध्याय 14 भाग 1 आपण पाहत होतो. त्यामध्ये भक्त गंगानुज याची कथा आपण बघत होतो. आता पुढे काय होतंय ते बघूयात. आपल्या मनाशी घेतलेल्या निश्चयात्मक निर्णयानुसार गंगानुज श्री गुरूंच्या सेवेसाठी त्या औदुंबर वृक्षापाशी रोज येऊ लागला. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचा सर्व वेळ तो श्री गुरूंच्या सानिध्यात घालवी. अशा प्रकारे दिवस जात असता माघातील पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच आल्या आल्या श्री गुरूंना वंदन करून तो म्हणाला, स्वामी महाराज, गावातील ब्राह्मण सांगतात की माघात प्रयाग तीर्थक्षेत्री स्नान केल्याने महापुण्य प्राप्त होते. हे ऐकून प्रयागला जाऊन यावे असे वाटते. तेथून जवळच काशी व गया ही क्षेत्रे आहेत असे समजले. देवा, तुमची अनुज्ञा असेल तर ही त्रिस्थळी यात्रा पदरी पाडण्याची मला अनावर इच्छा झाली आहे. गंगानुजाचे हे बोल ऐकून श्री गुरु त्याला म्हणाले, अरे, त्या दयाळू परमेश्वराने तुझ्यासारख्या भक्ताची सोय पुराण कालापासून करून ठेवली आहे. तुझ्यासारख्या वृद्ध असमर्थ भक्तांची सोय व्हावी म्हणून परमेश्वराने उत्तरेकडील काशी, प्रयाग, गया या तीर्थक्षेत्रासमान पुण्यप्रद तीर्थक्षेत्रे येथे दक्षिणेतही निर्माण करून ठेवली आहेत. दक्षिणेकडील या पंचनद्यांचा कृष्णा नदीशी झालेला हा जो सुरेख संगम येथे दिसतो आहे, तेच दक्षिणेतील प्रयाग स्थान आहे. कृष्णाकाठी वसलेले गुगुळ हे गाव दक्षिणेकडील काशी होय. याला जुगुळ किंवा युगालय असेही म्हणतात. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यात कृष्णेच्या काठी हे गाव आहे व कोल्हापूर म्हणजेच दक्षिणेकडील गया. दक्षिणेकडील या स्थानांचे महात्म्य, पावित्र्य व उत्तरेतील काशी, प्रयाग, गया या स्थानांचे महात्म्य व पावित्र्य समान आहे. चल, तुझी प्रबळ इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुला आत्ताच ही त्रिस्थळी यात्रा घडवतो. असे म्हणून श्री गुरु ज्या प्रशस्त आसनावर बसले होते त्या आसनाचे एक टोक घट्ट धरून त्याला आपल्या मागे डोळे बंद करून त्या आसनावर बसण्यास सांगितले. त्याने तसे करताच अतिवेगाने त्या सकाळीच श्री गुरु प्रयाग क्षेत्री आले. गंगानुजाला त्यांनी तेथे स्नान करण्यास सांगितले. मध्यानी ते काशी क्षेत्री प्रवेशले. तेथे त्याला श्री विश्वनाथाचे दर्शन घडवून ते गया क्षेत्रास गेले. अशा प्रकारे त्या भोळ्या भाबड्या श्रद्धाळू भक्ताची त्या माघ पौर्णिमे दिनी सूर्यास्तापूर्वीच ती त्रिस्थळी यात्रेची इच्छा पूर्ण करून ते कृष्णा पंचगंगा संगमस्थानी येऊन पोहोचले. श्री गुरूंची ही अलौकिक लीला बघून गंगानुज दिग्मूढ झाला. श्री गुरूंची थोरवी कोणत्या शब्दात वर्णन करावी हेच त्याला कळेना. भक्तिभावाने त्यांना पुन्हा पुन्हा वंदन करून तो आपल्या घरी परतला. घरी येताच त्याने आपल्या पत्नीस व मुलास घडलेल्या त्रिस्थळी यात्रेचा वृत्तांत सांगितला. त्यांची ही अंतःकरणे आनंदाने भारावून गेली. स्त्रियांच्या कानी पडलेली कोणतीही गोष्ट कधी गुप्त म्हणून राहणे शक्यच नाही. यानुसार ती बातमी दुसऱ्याच दिवशी सर्व गावभर पसरली. तेथून ती आजूबाजूच्या अन्य गावात पसरायला वेळ लागला नाही. जो तो श्री गुरूंपाशी येऊन त्यांचे कृपाशीर्वाद मागू लागला. आपापल्या सांसारिक अडचणी त्यांच्या कानावर घालू लागला. आपल्या व्याधींची कर्मकहाणी त्यांना सांगून उपाय विचारू लागला. त्यांचे मार्गदर्शन मागू लागला. सर्वांनी अशा प्रकारे श्री गुरूंना भंडावून सोडले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत विश्रांतीशी, स्वस्थतेशी त्यांची गाठभेट होईना. अशा प्रकारे दिवसांमागून दिवस जाऊ लागले. तेव्हा नाईलाज म्हणून श्री गुरूंनी तेथून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय पक्का होताच एका सकाळी समोरच्या नदीकाठावरील आम्रेश्वरापाशी श्री गुरु गेले. तेथे आम्रेश्वराची पूजा करून आम्रेश्वराचा निरोप घेतल्यानंतर संगमावरील औदुंबर वृक्षातळी ते परत आले. तेथे येताच ते प्रयाणाच्या व्यवस्थेस लागले.
यावेळी सूर्य माथ्यावर आला होता. नित्यानुसार 64 योगिनी श्री गुरूंना आपल्या मंदिरी घेऊन जाण्यासाठी म्हणून तेथे आल्या. येताच श्री गुरु तेथून प्रयाण करण्याच्या तयारीस लागले आहेत हे त्यांना समजले. त्या अत्यंत कष्टी झाल्या. पण काही झाले तरी श्री गुरूंना मध्यानी उपाशी पोटी जाऊ द्यायचे नाही या विचाराने संयम राखून त्यांनी दुःखाश्रू रोखून धरले. चेहरे निर्विकार ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. श्री गुरूंना त्यांनी नित्याच्या प्रथेनुसार वंदन केले, ओवाळले व पुष्पमाला अर्पण केल्या. नंतर मध्यानीच्या पूजेसाठी भिक्षेसाठी आपल्याबरोबर येण्याची भक्तिभावाने विनंती केली. यावेळी त्यांचे चेहरे उदासीनतेने झाकोळले होते. डोळे दुःखाश्रूंनी डबडबले होते. हे सर्व दृश्य पाहून व त्यांच्या अंतरीचा भाव जाणून श्री गुरु अंतरी कळवळले. तेथून प्रयाण तर करायचेच, पण ते करत असताना श्रद्धावान निष्ठावान भक्तांना दुःख होणार नाही, त्यांच्या भावभावनांना इजा होणार नाही याची काळजी घ्यायची हा विचार श्री गुरूंच्या मनात बाळवला. त्यानुसार त्या 64 योगिनींची विनंती मान्य करून ते त्यांच्या समवेत निघाले. श्री गुरु आपल्याबरोबर येण्यास तयार झाल्याचे पाहून योगिनींचे चेहरे प्रसन्नतेने उजळले. मंदिरी पोहोचताच त्यांनी श्री गुरूंना सिंहासनावर बसवले. त्यांची भावपूर्वक पूजा आरती करून त्यांना भिक्षा अर्पण केली. भिक्षा ग्रहण केल्यावर श्री गुरु संगमस्थानी परत आले. त्या योगिनी पण श्री गुरूंना सोबत करत कृष्णा पंचगंगा संगमावरील औदुंबर वृक्षापाशी आल्या. श्री गुरूंनी त्यांना आशीर्वाद देऊन प्रहरभराने आपण हे स्थान सोडून अन्यत्र प्रयाण करणार असल्याचे सांगितले. श्री गुरु आपल्याला सोडून जाणार ही कल्पनाच त्या योगिनींना सहन करवेना. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांचे कंठ दाटून आले. त्यांच्या चरणी त्या प्रार्थना करू लागल्या. आपणास सोडून जाऊ नका अशी त्यांची विनवणी करू लागल्या. तुमच्या येथील वास्तव्यामुळे नित्य दर्शनामुळे आमचे जीवन सुसह्य झाले आहे. तुमच्या जाण्यापाठोपाठ येथील ही स्वर्गीय शोभाच नष्ट होणार. हे पक्ष्यांचे थवे निघून जाणार. हे सर्व वृक्ष सुकतील. अन्नपूर्णाही या स्थानाचा त्याग करेल. स्वर्गीय स्वरूप प्राप्त झालेल्या या स्थानास स्मशानाची अवकळा प्राप्त होईल. तुमच्या विना आमचे जीवन शुष्क निरस होईल. तेव्हा देवा कृपा करा व हा प्रयाणाचा विचार सोडून द्या. दिवसातून किमान एकदा तरी तुमच्या या चरणकमलांचे दर्शन मिळावे हीच आमची इच्छा आहे. रोज तुम्हाला डोळे भरून पाहण्याचे आमचे भाग्य देवा हिरावून घेऊ नका. दयाळा एवढी भिक्षा आमच्या पदरी घाला. प्रयाणाचा बेत रद्द केला हे तुमच्या तोंडचे शब्द ऐकण्यासाठी आमचे कान असुसले आहेत. आम्हावर कृपा करा, आमचा अंत बघू नका. अशी त्या 64 योगिनींनी श्री गुरूंची काकुळतीस येऊन विनवणी केली. त्यांच्या प्रेमळ व निष्कपट अंतकरणातून निघालेले हे कारुण्यपूर्ण बोल ऐकून दयावंत श्री गुरूंचे मन गलबलले. पण तेथून जाणे तर अत्यावश्यक होते. श्री गुरु त्या 64 योगिनींना आश्वासनपूर्वक म्हणाले, शांत व्हा. मी तुमच्यापासून दूर गेल्याचे तुम्हाला कधीच जाणवणार नाही. कृष्णा पंचगंगा संगमावरील हा औदुंबर वृक्ष हेच माझे दिव्य स्थान आहे. प्रत्यक्ष या मानव स्वरूपात जरी मी तुम्हाला या स्थानी दिसणार नसलो तरी गुप्त रूपात माझे वास्तव्य यावत चंद्र दिवाकरो येथेच असणार आहे. या माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा. तुम्ही पण साध्या सुध्या नारी नसून जलदेवता आहात याचा विसर पडू देऊ नका. येथेच राहून माझ्या सोबतीने माझ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण करा. ही अन्नपूर्णात सुद्धा माझ्या आज्ञेने येथेच राहणार आहे. या पंचगंगा संगमाच्या व समोरील अमरेश्वराच्या परिसरात माझे वास्तव्य जरी गुप्त राहिले तरी माझ्या श्रद्धावान भक्तास ते नित्य जाणवेल. हा माझा देह जरी येथून प्रयाण करणार असला तरी तुमची अविचल श्रद्धा, नितांत भक्ती व निरपेक्ष प्रेम या त्रिविध रज्जूंनी बद्ध झालेली ही माझी पावले येथेच रेंगाळत राहणार आहेत.
येथून निघून जाताच हा मी जेथे उभा आहे याच ठिकाणी माझी पावले माझ्या भक्तांना सदैव सहाय्य करण्यासाठी, त्यांच्या सद्वासना पूर्ण करण्यासाठी, या संसार सागरातून त्यांना सुखरूपपणे पैलतीरी पोहोचवण्यासाठी त्यांची वाट पाहत तिष्ठत असलेली आढळतील. सर्व प्रकारच्या दैवी शक्तींनी परिपूर्ण असलेला माझ्यातील देवत्वाचा अंश या पावलात सामावलेला आहे हे मी तुम्हाला प्रतिज्ञापूर्वक सांगतो. तेव्हा आता यापुढे या माझ्या येथे ठेवल्या जाणाऱ्या पादुकात तुम्ही मला पहा. सदाचार संपन्न श्रद्धाळू भक्ताने माझी व या औदुंबर वृक्षाची मनाने व निष्कपट भावपूर्ण अंतःकरणाने सेवा पूजा अर्चा केल्यास माझे सदैव दर्शनही येथे घडेल. या औदुंबर वृक्षानेच मला आश्रय दिला आहे. या वृक्षातळीच माझ्या या पादुका राहणार आहेत. तेव्हा या वृक्षाची थोरवी शब्दांनी सांगण्याची गरजच नाही. तुम्ही नित्य येथे येऊन या औदुंबर वृक्षास प्रदक्षिणा घाला, याची पूजा करा. औदुंबराची केलेली सेवा पूजा ही माझीच सेवा पूजा ठरते. तेव्हा आता विश्वास ठेवा की मी या देहाने येथून जात असलो तरी येथेच आहे व आढळणार. याप्रमाणे त्या 64 योगिनींना सांगून व त्यांचा निरोप घेऊन श्री गुरु तेथून अदृश्य झाले व भीमा तीरावरील गाणगापुरात प्रगट झाले. श्री गुरूंनी आश्वासन दिल्याप्रमाणे कृष्णा पंचगंगा संगमावरील नृसिंहवाडी येथे औदुंबर वृक्षातळी उमटलेली त्यांची पावले आजही आपले चित्त वेधून घेतात. एकाग्रतेने पाहिल्यास त्यांची सजीवता जाणवते. दृष्टीला विलक्षण समाधान देतात. पहाटेच्या काकड आरतीच्या वेळी व दुपारच्या महापूजेप्रसंगीच या पादुकांचे सुस्पष्ट दर्शन होते. विलक्षण आनंद लाभतो. अन्य वेळी या पादुका पुष्पांनी वस्त्रांनी आच्छादलेल्या असतात. तो औदुंबर वृक्षही तेथे असा उभा असलेला आढळतो. मंदिराची बांधणी नंतर झालेली आहे, पण मंदिर बांधताना या पादुकांचे वा वृक्षाचे स्थलांतर झालेले नाही. हेच ते अत्यंत पवित्र, पुण्यप्रद, मोक्षदायी स्थान आहे.